हप्ता देतोय कधी असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींच्या मनात होता। मात्र आता तीच प्रतीक्षा ही सरकारने संपवून टाकलेली असून थेट वाटपाच्या दिशा आता मुख्यमंत्री साहेब यांच्याकडून आलेले आहेत। आता नेमक्या कोणत्या 13 जिल्ह्यात सर्वात आधी हप्त्याचे पैसे येत आहेत ते देखील सांगणार आहेत। तसेच आता जून महिन्याचा हप्ता तर मिळणार, मात्र तुम्हाला जुलै महिन्याचा पण हप्ता पाहिजे असेल म्हणजे दोन्ही हप्ता एक हप्ता वाटप होता लगेच दुसऱ्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी एक काम करायचं आहे, जेणेकरून आता दोन्ही हप्त्याची रक्कम ही तुमच्या बँक खात्यात 100% 3000 रुपये जमा केले जाणार आहे। मात्र त्यासाठी एक काम देखील करावं लागणार आहे। ते कोणतं काम आहे ते पुढे सांगणार आहे। त्यासाठी फक्त हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळेल, गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं, सर्व काही आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राइब करून जर तुम्ही ठेवले तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबतची महत्त्वाची बातमी रोजची रोज सर्वात आधी पाहायला मिळणार आहे। तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती। तर या ठिकाणी बघू शकता अखेर लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे। आता पहिला टप्पा 13 जिल्ह्यात सुरू होत आहे। काळजी करू नका, आता पैसे येत आहेत, एक हप्ता नाही तर दोन्ही हप्त्याचे पैसे सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहेत। मात्र ते मिळवण्यासाठी कोणते काम करायचे ते देखील पुढे सांगणार आहे। 2 मिनिटं वेळ काढून फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा। काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप फायदा झालेला आहे। तसेच जिल्हा कमेंटच्या माध्यमातून तुम्ही तुमचा सांगायचा आहे। तर या ठिकाणी बघा आता लाडकी बहीण योजनेबाबत आनंदाची बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब व एकनाथजी शिंदे साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। तसेच आदिती तटकरे बाल विकास मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। मात्र या ठिकाणी बघू शकता आता लाडकी बहीण योजनेबाबत ही खुशखबर आलेली असून आता मुख्यमंत्री साहेब यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे। आता बैठक जाहीर झालेली असून आता पैसे वाटप हे केले जाणार असून डीबीटी प्रक्रिया जशी 13 जिल्ह्यात सुरू होईल तसे एकदम मेसेज येणार आहे। त्या मेसेजमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाल्याचं तुम्हाला लवकरात लवकर दिसून येणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता आता डायरेक्ट आलेल्या माहितीनुसार सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर करत इथे माहिती दिलेली आहे की आता एक काम करून घ्यायचं आहे, जेणेकरून दोन्ही हप्ते तुम्हाला मिळून जातील। एक हप्ता जसा वाटप होईल तसा दुसरा हप्ता देखील लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यात जमा होऊन 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। मात्र हे 3000 रुपये 2 हप्ते मिळवण्यासाठी एक काम करायचं आहे, आता ते देखील आपण पुढे बघणार आहोत। लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर चला आता कोणते जिल्हे आहेत, आता कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वाटप केले जाणार आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता दिलेल्या माहितीनुसार येथे काय सांगितलं आहे, 13 जिल्हे दाखवलेले आहेत। आता 13 जिल्ह्यामध्ये सरकारने हप्ता जाहीर केल्याची माहिती मिळालेली असून आता या 13 जिल्ह्यामध्ये कोणत्या क्षणी पैशाचे मेसेज येणार आहेत। आता हे जी 13 जिल्हे सरकारने जाहीर केले आहेत कोणते आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे। आता आपण यादी देखील बघणार आहोत। लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर तुमच्यासाठी आनंदाची व दिलासा देणारी खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाही। एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। यामध्ये बघू शकता आता 13 जिल्ह्यांची नावे पूर्णपणे जाहीर झालेली आहेत। आता या 13 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता वाटपाचं काम सरकारकडून केलं जाणार आहे। आता यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते पाहण्यासाठी फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी मराठवाडा विभागातील सरकारने 3 जिल्हे जाहीर केलेले आहेत। तसेच विदर्भातील 2 जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील 4 जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील 3 जिल्हे, कोकणातील 2 जिल्हे, अशा प्रकारचा टप्पा हा पहिला आपल्याला पाहायला मिळणार आहे। पहिल्या टप्प्यात या विभागातील अशा प्रकारे पैसे वाटप केले जाणार आहे। तर आता या ठिकाणी जिल्ह्यांची नावे आलेली आहेत। आता चला कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे काय आहेत आपण बघूयात। आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे। 2 हप्ते देखील तुम्हाला मिळू शकतात, मग जुलैचे पैसे देखील येऊन जातील, त्यासाठी लक्ष देऊन बघा। तर यामध्ये बघू शकता आता पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे। आता एकंदरीत विचार केला तर पहिला जिल्हा आहे पालघर। पालघर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर आनंदाची बातमी आलेली असून पालघर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा आता संपलेली आहे। आता या पालघर जिल्ह्याचा जर विचार केला तर आता थेट पैसे वाटप केले जाणार असून पालघर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हप्त्याची रक्कम ही आता वाटप केली जाणार आहे। या ठिकाणी हे सर्व काही जे पैसे आहेत हे पैसे लाडक्या बहिणींना आता देण्यात येणार असून जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर लगेच हा हप्ता पूर्ण वाटप होता। लगेचच जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे इकडे लक्ष देऊन बघा, 13व्या हप्त्याचे किती रुपये तर 1500 रुपये हे आता पालघर या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत। सर्व रक्कम किती रुपये तर ही 3000 रुपये अशी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा
जमा केली जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाहीये। महत्त्वाचा निर्णय हा राज्य सरकारच्या मार्फत आता लाडक्या बहिणीसाठी आपल्याला दिसत आहे। तसेच इकडे बघू शकता यामध्ये महत्त्वाकांक्षी निर्णय जर विचार केला तर सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता महत्त्वाकांक्षी निर्णय देखील जाहीर झालेला आहे। या निर्णयामध्ये पालघर जिल्हा हा पहिला जिल्हा ठरलेला आहे। या ठिकाणी कोणत्याही क्षणी हप्त्याचे पैसे आता वाटप केले जाऊ शकतात। तर चला अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत व त्यातले त्यात गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे सर्वांना मिळवण्यासाठी काय करायचं ते सांगणार आहे। जेणेकरून ते काम तुम्ही पूर्ण केलं तर गॅस सिलेंडरचा हप्ता देखील 100% तुम्हाला मिळून जाईल। मात्र त्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर चला पाहूयात आता अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे, त्या जिल्ह्यांची नावे। तर यामध्ये जर विचार केला तर आता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची दिलासा देणारी गोड बातमी आलेली आहे। एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या बहिणींनो आता कसलीही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका। यामध्ये हप्ता वाटप होणारा पुढचा जिल्हा देखील आता जाहीर झालेला आहे। तर तो जिल्हा आहे सांगली। तर बघा आता या सांगली जिल्ह्याचा विचार केला तर आता या ठिकाणच्या बहिणीची प्रतीक्षा संपली। 12वा हप्ता आता जाहीर झालेला आहे। 12व्या हप्त्याचे पैसे आता मिळणार आहेत। आता पैसे मिळण्याचं एकमेव कारण म्हणजे आता लाडक्या बहिणींनो ते पैसे सरकारपर्यंत जमा झालेले नव्हते, त्या कारणामुळे तुम्हाला पैसे मिळण्यासाठी थोडासा उशीर झालेला होता। मात्र आता जेवढी काय रक्कम लागणार होती ती सरकारपर्यंत जमा झालेली आहे। त्यामुळे ते पैसे आता तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत। त्यामुळे एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत। 12वा हप्ता आता जाहीर झालेला आहे। जसा 12वा हप्ता पूर्ण होईल तसे 13वा हप्ता म्हणजे जुलैच्या हप्त्याचे देखील हे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप केले जाणार आहेत। म्हणजेच की आता सांगली जिल्ह्यामध्ये जूनचा हप्ता 1500, तसेच एकंदरीत विचार केला तर जुलैचा 13वा हप्ता 1500, हे टोटल किती रुपये होईल तर 3000 रुपये होईल। तसेच यासोबत आणखीन गॅस सिलेंडरचे 830 रुपये, सर्व काही रक्कम किती होत आहे तर इकडे बघा 3830 रुपये होत आहे। ही सर्वची सर्व जी काही रक्कम आहे ही माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता वाटप केली जाणार आहे। त्यामुळे एक आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काही हरकत नाही। एक महत्त्वाकांक्षी निर्णय राज्यातील लाडक्या बहिणीसाठी सरकारने जाहीर केलेला आहे। तसेच या ठिकाणी बघू शकता आता हे सर्व काही पैसे मिळवण्यासाठी फक्त एक छोटंसं काम करायचं आहे, ते घर बसल्या देखील करू शकता किंवा बाहेर सेवा केंद्रामध्ये जाऊन केलं तर तुम्हाला किती रुपये 3000 रुपयांचा हप्ता आहे याचा लाभ तर मिळणारच आहे। त्यानंतर तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपयाची देखील रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये देखील येणार आहे। ही एक आनंदाची दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी म्हटलं तरी काही हरकत नाही। महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारच्या मार्फत आता घेण्यात आलेला आहे। यामध्ये हे सर्व काही पैसे आता तुम्हाला देण्यात येतील। तर चला आता आणखी कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणार आहे, त्या जिल्ह्यांची नावे देखील आता बघणार आहोत। त्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। मात्र एक महत्त्वाची अपडेट आले, हे काम जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता। तुम्हाला जूनच्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीयेत, त्यासाठी एक अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहेत। सर्व काय आता तुम्हाला पाहण्यासाठी व्हिडिओ बघावा लागणार आहे। तर चला पुढची महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेऊयात। तर या ठिकाणी बघू शकता आता 3 टप्प्यामध्ये हे वाटप केले जाणार आहे। 3 टप्प्यामध्ये 3 याद्या आता जाहीर झालेल्या असून एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता वाटप केले जातील। यामध्ये 3 टप्प्यात 3 याद्या आलेल्या आहेत व आता या टप्प्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता, तसेच गॅस सिलेंडरचा हप्ता व 40,000 रुपये ही रक्कम आता मिळवता येणार असल्याची माहिती राज्य शासनाकडून आता जाहीर झालेली आहे। हे सर्व काही पैसे आता तुमच्या बँक खात्यामध्ये हे वर्ग केले जातील। हे पैसे तुम्हाला 100% मिळतील। ही एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी म्हटलं तरी काही हरकत नाही। एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर देखील झालेला होता। ही एक खुशखबर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आहे। तसेच यामध्ये बघू शकता 3 टप्पे आता सरकार करत आहे। 3 टप्प्यामध्ये जून महिन्याचा हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यात येत आहे। तर आता पहिल्या टप्प्यात नाव येण्यासाठी काय करायचं, जेणेकरून तुम्हाला देखील जूनचा हप्ता तसेच जुलैचा हप्ता दोन्ही हप्ते सोबत मिळतील व 3000 रुपये मिळून जातील। त्यासाठी जे काम करायचं आहे ते आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी शेवटपर्यंत आता व्हिडिओ बघत चला। तर चला पाहूयात आता महत्त्वाच्या सूचना। तर बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता पहिला टप्पा 13 जिल्हे सुरू करण्यास मान्यता अखेर मिळाली आहे। आनंदाची बातमी आली आहे। तसेच आता एकंदरीत विचार केला तर कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे आता जमा केले जातील हे तुम्हाला आपण सांगणार आहोत। यामध्ये जर विचार केला तर आता
आपण जिल्ह्यांच्या याद्या सविस्तरपणे देखील बघण्याचं काम करणार आहोत। त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। यामध्ये जर विचार केला तर आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता 3 टप्प्यामध्ये वाटप केला जाईल। तुम्हाला आता कसली काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये। ही खुशखबर तुमच्यासाठी आलेली असून गॅस सिलेंडरचे देखील पैसे तुम्हाला मिळून जातील। यामध्ये इकडे बघा, आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नवीन निर्णय आता जाहीर झालेला असून आता हप्ता तर वाटप केला जाणार आहे। मात्र कोणत्या क्षणी आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे। त्या मेसेजमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जूनच्या हप्त्याचे 1500 रुपये, जुलैच्या हप्त्याचे 1500 रुपये अशी टोटल 3000 रुपयांची रक्कम ही तुम्हाला दिसणार आहे। यामध्ये विचार केला तर जसा मेसेज येईल तसे तुम्ही पैसे काढून आणा। आता नवीन निर्णयानुसार हे पैसे आता फास्ट गतीने कोणत्या क्षणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत। ही एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काय हरकत नाही। आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। राहिलेल्या व्हिडिओमध्ये आता महत्त्वाचे अपडेट जाणून घेऊयात। आता कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत आहे, आता त्या जिल्ह्यांची नावे आपण सविस्तर सर्व काही पाहू। तर या ठिकाणी बघू शकता, पुढील जिल्हा आता जाहीर झालेला आहे। पुढचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेल्या यादीनुसार लातूर जिल्हा आहे। आता लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपणार आहे। आता सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर खूप महत्त्वाचा ठरेल, कारण आता चांगली रक्कम ही तुम्हाला मिळू शकते। यामध्ये विचार केला तर या लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता थेट पैसे वाटप केले जाणार असून लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता कसलीही चिंता करायची नाहीये। हे सर्व काही पैसे आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। यामध्ये आता थेट हप्ता वाटप रक्कम आता सरकार तुम्हाला देणार असून हे हप्त्याचे पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत। कसलीही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका। आता सर्व काही योजनांचे पैसे हे तुम्हाला मिळणार आहेत। यामध्ये जर विचार केला तिकडे बघा, आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता लातूर जिल्ह्यामध्ये चांगली रक्कम ही हप्त्याची मिळणार आहे। यामध्ये 1500 रुपये रक्कम जुलैच्या हप्त्याची, जूनच्या एक हप्त्याची 1500 रुपये टोटल रक्कम ही आता तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये ही जमा होत आहे। हे 3000 रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत। त्यामुळे लातूरमध्ये देखील आता हे हप्त्याचे पैसे थेट वाटप केले जातील। आता लक्ष देऊन बघा, अजून कोणकोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील आता आपण पाहण्याचं काम करणार आहोत। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ फक्त हा शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला, आता अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे हे वाटप केले जातील, आता ते आपण बघूयात। आता फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव। आता धाराशिव जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा ही संपल्यात जमा आहे, कारण याही ठिकाणी आता हप्ता वाटपाची तयारी सरकारने केलेली असून थेट पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये वाटप केले जाणार आहेत। कसलीही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका। आता थेट पैसे तुम्हाला मिळून जातील तुमच्या बँक खात्यामध्ये। हे पैसे आता तुम्हाला येणार आहेत। यामध्ये जर विचार केला तर जून महिन्याचे 1500 रुपये, गॅस सिलेंडरचे 830 रुपये, त्यानंतर जुलैच्या हप्त्याचे 1500 रुपये अशी 3830 रुपयांची रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे। त्यामुळे एक आनंदाची बातमी ही तुमच्यासाठी म्हटलं तरी काय हरकत नाहीये। महत्त्वाचा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे। तर आता यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाचं नियोजन सरकारच्या मार्फत झालं आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तर चला, आता पुढील क्रमांकाचे जिल्हे नेमके कोणते आहेत व कोणत्या जिल्ह्यात हप्त्याची रक्कम ही आता सर्वात आधी मिळणार आहे ती यादी आपण सविस्तर बघूयात। तर बघू शकता, आता फक्त 1 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। राहिलेल्या 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये नेमके गॅस सिलेंडरचे 830 रुपये कसे मिळवायचे, दोन्ही हप्ते मिळवण्यासाठी नेमकं कोणतं काम करावं लागेल ती देखील माहिती आपण बघण्याचं काम करणार आहोत। तर यामध्ये इकडे बघू शकता, आता इथे काय सांगितलं आहे तर 3 टप्प्यामध्ये आता पैसे मिळणार असल्यामुळे 3 याद्या ह्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। 3 टप्प्यात हे पैसे वाटप केले जाणार असून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे आता तुम्हाला देण्यात येत आहेत। यामध्ये गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता देखील सरकारने आता जाहीर केलेला असून आता तुम्हाला गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे देखील पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचे मेसेज येणार आहेत। त्यामुळे तुमच्यासाठी एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण महत्त्वाचा निर्णय हा राज्य सरकारने तुमच्यासाठी आता जाहीर केलेला आहे। यामध्ये 3 टप्प्याचं नियोजन सरकारने आता केलेलं आहे। तर आता यामध्ये पुढचे जिल्हे कोणते आहेत की त्या ठिकाणी हप्त्याची रक्कम सर्वात आधी येत आहे, आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात।
तर यामध्ये विचार केला तर लाडक्या बहिणींनो पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला असून परभणी जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये चांगली रक्कम ही मिळणार असून आता परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुम्हाला कसलीही चिंता करायची नाहीये, कसलीही काळजी करायची नसून हे पैसे आता तुमच्या बँक खात्यामध्ये वाटप केले जातील. हे पैसे तुम्हाला 100% मिळतील. ही एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी आता तुमच्यासाठी म्हटलं तरी काय हरकत नाहीये. यामध्ये जर विचार केला तर आता तुम्हाला थेट या हप्त्याचं वाटप केले जाईल. आता ह्या हप्त्याचं वाटप सुरू असल्यामुळे तुम्हाला कसलीही काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये. आता ही हप्त्याचे वाटप जसे पूर्ण होईल तसे तुम्हाला मेसेज तर येणारच आहेत. यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे नांदेड. आता नांदेड जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार असून यामध्ये नांदेड जिल्ह्यात टोटल दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये हे तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर जर विचार केला तर लाडक्या बहिणींना नांदेड या ठिकाणी देखील एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे. याही ठिकाणी आता दोन्ही हप्त्याचे पैसे मिळणार असून हे 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता जमा केले जाणार आहेत. यामुळे ही एक खुशखबर लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काय हरकत नाहीये. आता आज एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे. आज काय निर्णय झालेला आहे ते यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता आज लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. हे पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप केले जाणार असून यामध्ये जर विचार केला तर थेट रक्कम ही मिळणार असून आता यामध्ये सर्व माता भगिनींची प्रतीक्षा संपणार आहे. अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार त्या जिल्ह्यांची यादी सर्व काय अजून पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत. पुढचा व्हिडिओ लवकर येत आहे तो पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला लाईक करा, तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा, इतरांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.